नमस्कार मुलांनो, बघा आपल्याकडे सम आहे. डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज 5. डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 5 अँड डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज 65. देन द ग्रेटर नंबर. तर आता बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डिफरन्स बिटवीन टू नंबर. तर आता टू नंबरमध्ये म्हणजे आपण दोन नंबर मांडणार आहोत. एक नंबर मांडणार एक्स आणि दुसरा नंबर मांडणार आपण वाय. तर मग आता डिफरन्स म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मायनस करावं लागेल. म्हणजे एक नंबर आहे आपला एक्स आणि मायनस वाय. दोघांच्या दोन नंबर दिलेले आहे, त्यांचा डिफरन्स इज इक्वल टू काय दिलेला आहे, 5. काय आहे डिफरन्स, काय आहे 5. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की बिटवीन देअर डिफरन्स देअर स्क्वेअर इज 65. आणि त्या नंबरच्या दोघं नंबरचा जो डिफरन्स आहे त्याचा जो स्क्वेअर आहे तो आहे 65. म्हणजेच आपण दुसरं सम करणार आहोत, एक्स मायनस वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर, देअर स्क्वेअर एक्स स्क्वेअर अँड मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 65. आपल्याला हे एक मिळालं आणि हे सेकंड. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 65 आणि अपॉनला आपण काय घेणार आहोत, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. म्हणजेच हे सम आपल्याला काय मिळणार, इज इक्वल टू याचा आपल्याला डिफरन्स मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी डायरेक्टली डिफरन्स काढू शकतोय की 5 1 जा 5 आणि 5 13 जा, म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे 13. तर बघा, एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 13. तर आता बघा, हे जे सम होतं एक्स मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 65 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. तर आपण याला जर ज्या वेळेला डिव्हिजन असेल त्यावेळेला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. तर बघा, 5x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर, 5y स्क्वेअर अपॉन 65x आणि प्लस 65y.